नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली। राज्यामधील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। आज मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत। सदस्य म्हणून तसंच नगराध्यक्ष पदासाठी देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। 2 डिसेंबरला यासाठी मतदान होईल आणि 3 डिसेंबरला याचा निकाल लागणार आहे। बारामती नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उशीर झाल्यामुळे हा गोंधळ घालण्यात आलाय। वेळ संपल्यानंतर आलेल्या उमेदवारांना पोलिसांनी या ठिकाणी रोखलं। त्यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे। बारामती नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये उमेदवार अर्ज भरण्यासाठी आले होते। मात्र उमेदवार या ठिकाणी पोहोचल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली आणि त्यामुळे कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आले। यावरून कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे। उमेदवारांची आणि पोलिसांची देखील या ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली आहे। जळगावच्या शेंदुर्डी नगरपंचायत परिसरामध्ये उमेदवारी अर्जावरून गोंधळ झालाय। भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना एबी फॉर्म न मिळाल्यामुळे हा गोंधळ झाला। भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये इथे शाब्दिक चकमक देखील झाली। निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे शेंदुर्डी नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपमध्ये स्फोट पडण्याची शक्यता आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म न मिळाल्यामुळे या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला। तर कागलचं राजकारण 24 तासांमध्ये फिरलं। कागल नगर परिषदेसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे एकत्र आले। तर मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद हे समरजित घाटगे गटाला। कोल्हापूरमधील कागलचं राजकारण 24 तासांमध्ये फिरलं। माजी खासदार महाडिकांना हा एक मोठा धक्का। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल केलेला आहे। उज्ज्वला थिटेंनी पोलीस संरक्षणामध्ये आपला अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करतेवेळी ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती। उज्ज्वला थिटे पहाटे 5 वाजताच नगरपंचायतीमध्ये पोहोचल्या होत्या। उज्ज्वला थिटे यांचा भाजप नेते राजन पाटलांवर थेट आरोप आहे। राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। राजन पाटलांचे लोक पाळत ठेवत असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे। मोहोळमध्ये अनगर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे। मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे। त्यासाठी आमचे माजी आमदार राजनजी पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेले 8 दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळीकडे त्यांनी ट्रॅप लावला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय। आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला, सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचंय, लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का? मला अधिकार आहे का नाही? ती जनता ठरवेल ना बिनविरोध करायचं का नाही। अर्ज सुद्धा भरू देणार। वैफल्यग्रस्त लोक बाहेरचे पार्सल आणून उमेदवार लादतायत असं राजन पाटील यांनी म्हटलेलं आहे। राजन पाटील यांनी उज्ज्वला थिटे यांच्यावर ही थेट टीका केली आहे। आम्ही पक्ष सोडल्यानंतर एकही उमेदवार इथे शिल्लक नाही। राजन पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर हा निशाणा साधलाय। त्या पक्षामध्ये आज अशा अवस्था झाली जिल्ह्यात एकही उमेदवार त्यांना उभा करता आला नाही सिम्बॉलवर आणि म्हणून करता असे वैफल्यग्रस्त झालेले बाहेरचे माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला। आर पाटील हे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला ते गाव पेटू नये म्हणून गावात एकोप्यानं भांडण वांदण मिटवावं अशा प्रकारची विचारधारा म्हणून काम करत होते। आणि आता मात्र त्याच पक्षाचे लोक गाव पेटवलं पाहिजे आहे अशा पद्धतीने जर राज्यात कारभार करायला लागले
तर आता जनता काय दूध काही राहिलेलं नाही.